हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण या ठिकाणी आपलं जे नेक्स्ट चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 2 विच इज मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, याचे जे काही तुमचे 6 इयरचे PYQs आहे ते मी आज घेऊन आलेली आहे. तुम्हाला याच्या रिलेटेड जे काही इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. तर स्टार्ट करणार आपण आपल्या PYQsला. या ठिकाणी बघा, हे PYQs तुम्हाला हेल्पफुल ठरणार तुमच्या स्टडीसाठी, पण फक्त हे PYQs आपल्याला करून जायचे नाही. मी रिपीट करते, या ठिकाणी आपल्याला फक्त हे PYQs ने आपला पूर्ण स्टडी होणार नाहीये. तुम्हाला जर त्या ठिकाणी 75+ चालायचंय, ओके, हे ऑन एन ॲव्हरेज स्टुडंटसाठी सांगते मी की तुम्हाला एवढं जायचं आहेच. पण जे काही माझे हुशार स्टुडंट्स आहेत, जे ब्रिलियंट आहे फार, ज्यांचा ऑलरेडी एवढा स्टडी झालेला आहे, त्यांनी याच्या पुढे जायचंय. कारण तुम्हाला 90+ पर्यंत त्या ठिकाणी स्कोर करायचा आणि तुम्हाला येणारच आहे. कारण जर तुम्ही टॉपिक टू टॉपिक आणि ते व्यवस्थित स्मार्ट वर्क केलं तर तुम्हाला ते मार्क्स येणारच. ओके, चला लक्ष द्या. या ठिकाणी आता तुमच्या समोर हे जे क्वेश्चन्स आलेले, हे बोर्ड 2024 या आपल्या क्वेश्चन पेपर मधून आलेले, म्हणजे रिसेंटली मागच्या वर्षी जो काही पेपर झालेला आहे त्याच्यातून आलेले हे तुम्हाला क्वेश्चन आहे. बघा, या ठिकाणी फ्लुइड मेकॅनिक्स किंवा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये जो तुम्हाला टॉपिक दिलेला आहे तो जास्त करून सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी, त्याच्यामध्ये तुम्ही बर्नॉलीज थेरम करायचा आहे. ओके, आणि त्याचे रिलेशन्स जे आपण पुढे स्टडी करणारच आहे. टॉपिक टू टॉपिक तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन टू क्वेश्चन ती समजणारच आहे. बघा, या चॅप्टरचं वेटेज तुम्हाला होतं 7 मार्क्स. लास्ट व्हिडिओलाही मी तुम्हाला सांगितलंय की वेटेज थोडं फ्लक्च्युएट करू शकतं. इट्स लाईक की तुम्हाला 5 मार्क्स साठी येणार, 6 मार्क्स साठी येणार, और ते डायरेक्टली 7 मार्क्स साठी सुद्धा येऊ शकतं. बघा, दिलेला क्वेश्चन आहे तुमच्या समोर या ठिकाणी, डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ सरफेस टेन्शन. सो बेटा, तुम्हाला या ठिकाणी जर याचा सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला माहिती असेल, ओके, सरफेस टेन्शन म्हणजे काय, फोर्स पर युनिट लेंथ. सो त्याच्यावरून तुम्ही या ठिकाणी काय घेऊ शकता, त्याचे डायमेन्शन्स घेऊ शकतात. सो याच्यासाठी फोर्स आणि लेंथ याचे फॉर्म्युलाज तुम्हाला स्टडी करावे लागतील. आफ्टर दॅट एक सेकंड क्वेश्चन आलेला आहे या ठिकाणी, जो 2 मार्क्स साठी आलेला आहे बेटा. Why is the detergent powder mixed with the water to wash the cloth? बघा, या ठिकाणी डिटर्जंट पावडरचा काय यूज केला जातो क्लॉथ वॉश करण्यासाठी, कपडे धुण्यासाठी. सो या ठिकाणी येणार सरफेस टेन्शनचा तुमचा त्या ठिकाणी कन्सेप्ट. सो तो तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा. आफ्टर दॅट या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी, याच्यावर बेटा एक तर डेफिनेशन येते, एक तर तुम्हाला न्यूमरिकल येतं. सो या दोघं गोष्टी तुम्हाला करायच्या. विस्कोसिटीचे न्यूमरिकल्स पण करून बघा. कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी, ओके, कोइफिशियंट म्हणजे काय, तुम्हाला एक नंबर सांगायचा आहे. प्रत्येक लिक्विडची एक विस्कोसिटी असणार आहे. विस्कोसिटी मीन्स काय, तर या ठिकाणी रेजिस्ट टू फ्लो एक प्रॉपर्टी आहे ती, जी जो काही लिक्विड आहे त्याला फ्लो करण्यासाठी रेजिस्ट करते. सो त्याच्या रिलेटेड तो क्वेश्चन आहे. ओके, कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटीचा जर तुम्हाला फॉर्म्युला त्या ठिकाणी बघायचा आहे, तो फॉर्म्युला व्यवस्थित लर्न करायचा आणि त्याच्यावरून हे सॉल्व्ह करायचंय. त्याच्यानंतर अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन विच आस्क्ड many time in the exam, which is what is the relation between surface energy and surface tension. बेटा, करून जायचाच आहे. डेरिवेशन आहे, सोपं डेरिवेशन आहे, तुम्ही करू शकताय. क्वेश्चन करून जायचा. सरफेस एनर्जीची डेफिनेशन, सरफेस टेन्शनची डेफिनेशन, सरफेस टेन्शनचा त्या ठिकाणी डायमेन्शन्स करून जायचे आहे. टोटल बघा, 1 मार्क्स साठी MCQ आलेला आहे, 2 मार्क्स साठी एक रिझन आलेला आहे, 2 मार्क्स साठी हा एक विस्कोसिटीचा न्यूमरिकल आहे, आणि 3 मार्क्स साठी तुम्हाला या ठिकाणी हे डेरिवेशन आलेलं आहे. नेक्स्ट, जुलै 2023 मध्ये बघा, या ठिकाणी 1 मार्क्स साठी तुम्हाला एक क्वेश्चन आलेला आहे, ज्याच्यामध्ये सांगितलंय व्हेन अ सोल्युबल सबस्टन्स सच ॲज कॉमन सॉल्ट म्हणजे आपलं मीठ, ज्याला सोडियम क्लोराइड म्हणणार, इज डिझॉल्व्ड इन अ वॉटर, द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज. तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचंय की एखादं जर सोल्युबल तुम्ही त्या ठिकाणी सबस्टन्स ऍड करताय तर त्याचं सरफेस टेन्शन इन्क्रीज होणार, डिक्रीज होणार, सेम राहणार, काय होणार, हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. इट्स अप टू यू, याचा आन्सर तुमच्याकडे आता. ओके, अभ्यास केल्यानंतर कळणार. त्याच्यानंतर सेकंड बघा, या ठिकाणी सिम्पली सरफेस टेन्शन तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय, फाइंड आउट करायचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी सरफेस टेन्शन ऑफ वॉटर दिलेलं आहे. ओके, सॉरी, कॅल्क्युलेट द डायमीटर ऑफ वॉटर ड्रॉप.
एखादा एक वॉटर ड्रॉप आहे ज्याच्या आतून प्रेशर दिलेलं आहे 80 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, त्याचं सरफेस टेन्शन दिलेलं आहे, तुम्हाला त्याची रेडियस काढायची. याचा सरळ फॉर्म्युला आहे बेटा, या ठिकाणी तो फॉर्म्युला अप्लाय करून तुम्ही त्या ठिकाणी त्याची रेडियस फाइंड आउट करू शकता. आफ्टर दॅट हा क्वेश्चन सुद्धा याच्यामध्ये करून जायचा आहे तुम्ही, टर्ब्युलंट फ्लो आणि स्ट्रीमलाईन फ्लो. स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे काय, जेव्हा वॉटर एका स्टेडी स्टेटमध्ये, वॉटर नाही कोणतंही फ्लुइड एका स्टेडी वेने ज्या ठिकाणी फ्लो केलं जातं विच इज स्ट्रीमलाईन फ्लो, आणि ज्याच्यामध्ये टर्ब्युलन्स येणार आहे. ओके, टर्ब्युलन्स मीन्स काय, ज्याच्यामध्ये एक सेम वेलॉसिटी नाहीये त्या पार्टिकलची, सो दॅट इज टर्ब्युलन्स फ्लो. तर त्याचा एक डिफरन्स आहे, तो करून जायचा आहे. आणि टर्मिनल वेलॉसिटीवर एक क्वेश्चन येतो बघा तुम्हाला, याच्या पुढेही एक क्वेश्चन आहे तुम्हाला टर्मिनल वेलॉसिटीचा. सो ते न्यूमरिकल्स तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे टर्मिनल वेलॉसिटी साठीचे. सो त्याच्यावर पण तुम्हाला 1 मार्क्स साठी एमसीक्यू आलेला आहे. आफ्टर दॅट 2 मार्क्स साठी तुम्हाला त्या ठिकाणी हा क्वेश्चन आलेला आहे, आणि 3 मार्क्स साठी हा क्वेश्चन दिलेला आहे बेटा. ओके, की ऑलमोस्ट तुम्हाला त्या ठिकाणी 6 मार्क्स साठी या जुलै 2023 मध्ये हे क्वेश्चन आलेले आहेत. देन आपण या ठिकाणी जुलै 2022 मध्ये बघणार आहे की तुम्हाला एक क्वेश्चन आलेला आहे रेनड्रॉपचा. ओके, रेनड्रॉप्स आर स्फेरिकल इन शेप बिकॉज ऑफ काय रिझन आहे की रेनड्रॉप हे स्फेरिकल असणार शेप मध्ये, याचं रिझन तुम्हाला फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये समजून जाणार, चेक करायचं. त्याच्यानंतर व्हॉट इज कॅपिलॅरिटी अँड स्टेट एनी 2 युजेस ऑफ कॅपिलॅरिटी. कॅपिलॅरिटी इज ऑल्सो अ इम्पॉर्टंट पॉइंट इन दिस चॅप्टर. ओके, चांगला कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा पण कन्सेप्ट येतो, तो पण तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. सी, डिफाईन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दिलेलंच आहे तुम्हाला त्या ठिकाणी, त्याच्या प्रॉपर्टीज द्यायच्या आहे तुम्हाला. त्याच्यानंतर फाइंड द डिफरन्स of the pressure between the inside and outside of the spherical water drop of radius 2 millimeter if the surface tension of the water is 73 into 10 raised to -3 Newton per meter. हा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्स साठी आलेला आहे बेटा. बघा, क्वेश्चन मध्ये पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी डिफाईन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि त्याच्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टी स्टेट करायच्या आहे. म्हणजे 1 मार्क्स साठी हा, 1 मार्क्स साठी हा, आणि 2 मार्क्स साठी आलेला आहे तुम्हाला तो न्यूमेरिकल. तसे टोटल 4 मार्क्स. तर बघा, 1 मार्क्स साठी एमसीक्यू, 2 मार्क्स साठी एक डेफिनेशन आणि त्याच्या प्रॉपर्टीज, आणि 4 मार्क्स साठी एक डेफिनेशन, त्याच्या प्रॉपर्टीज आणि एक न्यूमेरिकल आलेलं आहे त्याच्या रिलेटेड वर. त्याच्यानंतर बघा, मार्च 2022 ची आपण क्वेश्चन पेपर या ठिकाणी बघतोय. ओके, मार्च 2022 मध्ये बघा एक न्यूमेरिकल आलेलं आहे तुम्हाला, विच इज या ठिकाणी न्यूमेरिकल फॉर्म मध्ये एमसीक्यू आहे हा एक, ज्याच्यामध्ये कॅपिलरीचा हा एमसीक्यू आलेला आहे तुम्हाला, की जी कॅपिलरी लिक्विड रायझेस इन द ग्लास कॅपिलरी ट्यूब टू द हाईट 2.5 सेंटीमीटर ऍट अ रूम टेम्परेचर. इफ अनादर ग्लास कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस हाफ ऑफ दॅट, याच्या हाफ करायची, म्हणजे 2.5 सेंटीमीटरला 2 ने काय करायचं, डिवाइड करायचंय. फॉर्मर इज इमर्स्ड इन द सेम लिक्विड, द राईज ऑफ लिक्विड इन इट विल बी. तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं की त्याच्यात किती लिक्विड राईज करणार आहे. क्लिअर इथपर्यंत? या ठिकाणी बघा, आता पुढचा एक क्वेश्चन दिलेला आहे जो 1 मार्क्स साठी. स्टेट द फॉर्म्युला फॉर क्रिटिकल वेलॉसिटी इन द टर्म्स ऑफ रेनॉल्ड नंबर फॉर अ फ्लुइड फ्लो. तुम्हाला क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला द्यायचा आहे इन द टर्म्स ऑफ रेनॉल्ड नंबर. त्याच्यानंतर बघा, हा एक क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला त्यांनी. 8 ड्रॉप्स ऑफ वॉटर each of radius 0.5 millimeter coalesce into the single drop. Find the decrease in a surface tension. काय सांगितलंय, 8 ड्रॉप होते पाण्याचे, त्या 8 ड्रॉपला सगळे ड्रॉप एकत्र आले, एकच ड्रॉप बनला, तर त्याच्यामधलं जे सरफेस टेन्शन आहे ते फाइंड द डिक्रीज इन द सरफेस टेन्शन, ते किती डिक्रीज होणार आहे ते आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा बघा, मी सांगितलं होतं टर्मिनल वेलॉसिटी विषयी तुम्हाला दिलेलं आहे. सो या ठिकाणी डेरिवेशन आलेलं आहे तुम्हाला. डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर टर्मिनल वेलॉसिटी ऑफ स्पेरिकल ऑब्जेक्ट फॉलोइंग अंडर द ग्रॅव्हिटी
थ्रू अ विस्कस मीडियम. याचं डेरिव्हेशन करून घ्यायचं एकदा तुमच्या हाताखालून गेलेलं ऑलवेज बेटर राहणार आहे. त्याला कंटिन्युअसली रिवाइज करायचं 2-3 वेळ. जर डेरिव्हेशन लक्षात राहत नसेल तर त्याला एका मॅथमॅटिकल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये, मॅथमॅटिक्सचे जसे तुम्ही गणित सॉल्व्ह करतात त्या फॉर्ममध्ये सॉल्व्ह करा. नक्कीच तुमच्या डेरिव्हेशन सुद्धा त्या ठिकाणी लक्षात राहणार बेटा. ओके, त्याच्यानंतर द SI युनिट ऑफ विस्कोसिटी. या ठिकाणी त्याचे SI युनिट फाइंड आउट करायचे विस्कोसिटीचे. आता काही लोक म्हणणार आम्ही SI युनिट कसे काढायचे, आम्हाला तर तसं जमत नाही. तुम्हाला बेटा मग फॉर्म्युला माहिती पाहिजे आणि तुम्हाला बेसिक फंडामेंटल तरी त्या क्वांटिटीचे SI युनिट माहिती पाहिजे. देन यू कॅन फाइंड द SI युनिट ऑफ विस्कोसिटी. डिफाइन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, पुन्हा सेम क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी दिले कंपेअर द अमाउंट ऑफ वर्क डन इन ब्लोइंग 2 सोप बबल्स ऑफ रेडियस इन द रेशो ऑफ 4:5. तुम्हाला या ठिकाणी वर्क डन काढायचंय 2 बबलचं. त्यांना किती वर्क डन करावं लागेल, कम्पेअर करायचंय त्यांचं वर्क डन जेव्हा त्यांच्या ज्या रेडियस आहे त्या किती आहे 4:5. म्हणजे एकाची रेडियस 4 आणि दुसऱ्याची किती आहे 5. त्या कंडिशनला एक्सप्लेन द सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मोलेक्युलर थेरी. या ठिकाणी हा 2021चा तुमचा क्वेश्चन पेपर होता. म्हणजे टोटल तुमचे या ठिकाणी 6 क्वेश्चन पेपर आपण त्याचे PYQs कोणत्या चॅप्टरचे, फ्लुइड मेकॅनिक्सचे म्हणजेच मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडचे कंप्लीट केलेले आहे. बेटा याचा स्टडी करा. सोबत अदर जे मी काही तुम्हाला त्या ठिकाणी सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, कॅपिलॅरिटी, विस्कोसिटी, ओके, आफ्टर दॅट टर्मिनल वेलॉसिटी, त्याच्यानंतर जे काही त्याचे थोडे SI युनिट्स असतील, डेफिनेशन्स असतील किंवा त्याचे डायमेन्शन्स असतील ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी करायचे आहेत. ओके, तुम्हाला एक्झामसाठी या ठिकाणी हे सगळे टॉपिक तर करायचेच आहे, पण अदर दॅन दिस तुम्हाला अजून एक्स्ट्राचे टॉपिक सुद्धा त्या ठिकाणी करावे लागणार. इट इज जस्ट अ गायडन्स फॉर यू. कळलंय प्रत्येकाला या ठिकाणी. ओके, त्याच्यानंतर आपलं हे जे चॅनल आहे प्रज्ञा फिजिक्स म्हणून, यालाही सबस्क्राईब करायचं आहे. आपलं अजून एक चॅनल आहे जे मी ऑलरेडी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलंय. आपलं 5वी ते 10वी साठी पण एक चॅनल आहे ज्याचं नाव आहे सातव क्लासेस. त्यालाही तुम्हाला त्या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. कीप स्टडी.